मंथन न्यूज महाराष्ट्र। उद्योग व्यवसाय सांभाळून समाजासाठी झटणारा व्यक्तिमत्व गणेश भांड। अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी। अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवर येथील आपला उद्योग व्यवसाय सांभाळून समाजासाठी काहीतरी करण्याची उमेद ठराविक लोकात असते। तेच काम चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड हे प्रामाणिकपणे करत असल्याचे प्रतिपादन हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज वावीकर यांनी केले। देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाच्या सन 2024च्या चैतन्य निर्णय दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा चैतन्य मिल्कच्या सभागृहात पांडुरंग महाराज वावीकर यांच्या हस्ते पार पडला। त्या प्रसंगी ते बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सदाशिव लोखंडे होते। यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, चैतन्य उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब भांड, चेअरमन गणेश भांड, चैतन्य मिनरल वॉटर प्रकल्पचे चेअरमन संदीप भांड, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, प्रशांत लोखंडे, चंद्रकांत मस्के, बालकीर्तनकार वैष्णवी नरोडे, C24 तास वृत्तवाहिनीचे संपादक वसंतराव झावरे आदींसह मान्यवर उपस्थित होते। प्रास्ताविक पत्रकार रफिक शेख यांनी केले। यावेळी बोलताना पांडुरंग महाराज वावीकर म्हणाले की उद्योग व्यवसायात बोटावर मोजकी इतकीच लोक समाजकार्यात आहे। आपल्याला उत्पन्नातून होणाऱ्या नफ्यातील काही रक्कम समाजासाठी देऊन सामाजिक उपक्रम राबवण्याची धडपड नेहमी सुरू असते। देवळाली भागातील शेतकऱ्यांना आधार देण्याचे कार्य गणेश भांड यांनी केले। प्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की दूध व्यवसाय सांभाळणे जसे जिकरीचे काम आहे, परंतु सर्वसामान्य शेतकरी आणि दूध व्यावसायिकांना आर्थिक ताकद देऊन त्यांचे संसार फुलवण्याचे काम केले आहे। व्यवसायाबरोबर सामाजिक कार्यातील योगदान कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले। माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले की गणेश भांड आणि माझी गेल्या अनेक वर्षापासून मैत्री टिकून आहे। त्यांच्या चैतन्य उद्योग समूह आणि गणेश भांड यांच्या व्यवसायाला शुभेच्छा व्यक्त करतो। यावेळी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, आदर्श नागरी पतसंस्थेचे माजी चेअरमन अण्णासाहेब चौथे, व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळुंज, भाजप देवळाली प्रवरा शहराध्यक्ष अजित चव्हाण, सोसायटीचे संचालक शिवसेनेचे संपत जाधव, गंगाधर सांगळे, किशोर मोरे, माजी नगरसेवक भारत शेटे, देवळाली प्रवरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळुंज, उद्योजक किशोर गडाख, योग गुरु किशोर थोरात, चंद्रकांत कपाळे, गोपाल शिंदे, योगेश आढाव, संदीप गागरे, भाऊ गुंजाड, शिवाजी भांड, भारत साळवे, यशवंत फोपसे, भारत नरोडे, पोपट शेटे आदींसह मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी कानिफनाथ निधीचे मॅनेजर नितीन आढाव, चैतन्य मिल्कचे मॅनेजर मेघानंद चव्हाण, संतोष कुसकर, अबूबकार शेख, रामा गायकवाड, अमोल शिंदे, गणेश खांदे, सुधाकर कदम, शिवाजी वाणी आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। आभार चैतन्य मिल्कचे चेअरमन गणेश भांड यांनी मानले। दिनदर्शिकेचे प्रकाशन 2024 चे हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज वावीकर व खासदार सदाशिव लोखंडे व तसेच माझे मित्र सचिन पाटील कदम व इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाली। या माध्यमातून गेल्या 15 वर्षापासून आपण चैतन्य दिनदर्शिकेचे अनेक वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते दरवर्षी प्रकाशन करीत असतो। तर 2024 चे प्रकाशन या मान्यवरांच्या हस्ते झालेले आहे। पण आजपर्यंत सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये चैतन्य उद्योग समूहाने काम केलेले आहे आणि ह्या कामाची पावती म्हणून आम्हाला दरवर्षी या चैतन्य दिनदर्शिकेची मागणी होत असते। आणि ह्या दिनदर्शिकेमध्ये आपले गावातले खंडोबा महाराज यात्रा असेल तर बाबुराव महाराज यात्रा असेल, या यात्रेचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख केला जातो, जेणेकरून हे दिनदर्शिका देवळाली उरावरी फॅक्टरी भागामध्ये जास्त करून जाते आणि आमची इतर राज्यामध्ये डीलर आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचवली जाते। मी आभार मानतो। धन्यवाद। क्रिसमस नाताळच्या पवित्र दिनी चैतन्य उद्योग समूहाच्या
चैतन्य दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालो. सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या शुभ हस्ते चैतन्य उद्योग समूहाच्या दिनदर्शिकेचा शानदार प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या उद्योग समूहावर आल्यानंतर या उद्योग समूहाचा यशस्वीतेची वाटचाल आणि उद्योगाची यशस्वी वाटचाल करताना सामाजिक बांधिलकी, त्याचबरोबर गोरगरिबांना विविध प्रकारची मदत अशा स्वरूपाचं सामाजिक कार्य सुद्धा या उद्योग समूहाच्या माध्यमातून भांड परिवार आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उत्तम रीतीने करत आहे. आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी या दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने या भांड परिवाराला आणि त्यांच्या चैतन्य उद्योग समूहाला आम्ही अनंत शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. भगवंताच्या कृपेनं त्यांचा हा उद्योग यशस्वीतेच्या शिखरावर जावो आणि त्यांच्याद्वारा उद्योगाच्या यशस्वीतेबरोबर समाजाची चांगल्या प्रकारची सेवा घडो अशी सद्भावना या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर आजचा हा कार्यक्रम माझ्या माहितीप्रमाणे चेअरमन अचानक ठरला. महाराजांची वेळ महत्वाची होती, खासदार साहेब आणि महाराजांची वेळ, म्हणजे एक शंका मनातली सगळ्यांची निघावी म्हणून आमचा आधी चर्चा झालेली होती की असा कार्यक्रम घेणार आहे, तुम्हाला यावं लागेल. म्हटलं 101% येणार. आज या निमित्ताने जवळपास 8.5 वर्षानंतर या प्लांटवर येण्याचा योग आला. काय आमची मैत्री आहे तशीच टिकून राहिली, परंतु काही नेते मंडळी सांगतात राजकीय आणि सामाजिक जीवनात काही गोष्टी घडत असतात, त्याच्याकडे फार लक्ष द्यायचं नसतं. त्याप्रमाणे आम्ही काही गोष्टींकडे कानाडोळा करत असतो. या निमित्ताने आज प्रकाशित होत असलेल्या या दिनदर्शिकेसाठी सर्वच चैतन्य उद्योग समूहाला मी माजी नगराध्यक्ष या नात्याने, निवडणुका झाल्या नाहीत त्यामुळं अजून जनतेच्या मनात आम्ही आहोत, त्या हिशोबाने नगर परिषदेच्या वतीने आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने, त्याचबरोबर सर्व देवळालीकरांच्या वतीने शुभेच्छा देतो. आपला फार ना वेळ घेता इथेच रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी पप्पू चित्ते, देवळाली प्रवरा, अहमदनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.